कारण त्याचा फील मी तुम्हाला फक्त असाच देऊ शकतो. देर इज नो अदर मेथड. आता इंटरचेंज करण्यासाठी यांचे मासेस इक्वल पाहिजेत नाही दोघांचे. मग समजा हे 3 kg आहे आणि ह्याचं मास पण मी 3 kg बनवतो. काय लागले काय होतंय? आता समजा ह्याची व्हेलॉसिटी 10 आहे आणि ह्याची व्हेलॉसिटी मायनस, म्हणजे इकडच्या डाव्या बाजूला पळणार आहे ते -5 करतो, म्हणजे 10 वाला फास्ट पळणार. आणि इथं जर रन म्हटलं काय झालं कळलं का रे? हो सर. आता बघा, हा जो रेड कलरचा बॉक्स आहे त्याची व्हेलॉसिटी आहे 10 आणि ब्ल्यू कलरचा बॉक्स आहे त्याची व्हेलॉसिटी आहे -5. -5चा अर्थ लेफ्टला पळणार. मग रेड कलरचा तुम्हाला फास्ट पळताना दिसेल. ऑब्झर्व करा, मी रिसेट करून परत एकदा प्ले करेन पण तुम्हाला फील आला पाहिजे कन्सेप्टचा. काय कळलं तुम्हाला? हो सर. रेड वाला फास्ट पळत होता आणि ब्ल्यू वाला स्लो पळत होता बघा पहिल्यांदा बिफोर कोलिजन. बरोबर का? हो सर. रेड वाला फास्ट आणि आफ्टर कोलिजन काय झालं? व्हेलॉसिटी इंटरचेंज. म्हणजे ब्ल्यू वाला तर फास्ट पळायला लागलाय आणि रेड वाला स्लो पळायला लागलाय. दिसतंय सगळ्यांना? हो सर. सो हे तुम्ही खेळू शकता. आता समजा ह्याच्याऐवजी परफेक्टली इनइलास्टिक असते, आता काय होते बाबा? निघाली का चिटकून? हो सर. बोला. हो सर. तर हे सगळं तुम्ही इथं खेळू शकता. मग इथं सेंटर ऑफ मासच्या वगैरे कन्सेप्ट आहेत पण तुम्हाला त्या काय आता लगेच कळणार नाही, पण हे तुम्हाला लक्षात येईल. हा सर, अगर मास थोडंसं वेरी करत असेल, म्हणजे एकाचं 3 असेल एकाचं 2.8 किंवा 2.9 असेल तर एकदम मायन्यूट चेंज का थोडासा, हा, मग तेव्हा तुझ्या व्हेलॉसिटी ज्या असतील त्या एवढ्या एक्सचेंज नाही होणार पण झाल्यासारखे दिसतील. बघ आता नाही, आता हे परफेक्टली इनइलास्टिक पकडलं ना आपण, इलास्टिक मध्ये बघूया. तसंच दिसणार तुला, फक्त इथं आता जातानाची व्हेलॉसिटी बघा. हे बघ इथं बघ जातानाची व्हेलॉसिटी याची 10.517 आणि याची -4.483. दिस इज नियरली इक्वल टू 5, दिस इज नियरली इक्वल टू 10. लक्षात येते सगळ्यांना? हो सर. ओके. त्यानंतर ह्याला तुम्ही एकदम लहान मास आठवत आहे का तुम्हाला? लहान मास आणि हे एकदम मोठं मास काय व्हायचं? हो सर. हो सर. मग समजा आता याला रेस्ट मध्ये करता येत नाही पण तुम्ही हे कराल का स्वतः? नंतर मी जेव्हा तुम्हाला निवांत करा, रेकॉर्ड करा, कधी पण करा. हे ह्यातून तुम्हाला जरा जास्त क्लिअर होतील. सिम्युलेशन त्यासाठी शिकायचे असतात. ओके. त्यानंतर मला एक सांगा, हे कुठलं कोलिजन असेल? मला फक्त सिम्पली विचार करून सांगाल. एक मिनिट लोड होऊ दे. ओके, बालास्टिक पेंडुलम म्हणून नाही का? हा बघा, एवढं फास्ट नको आहे मला, ॲनिमेशन स्लो पाहिजे. बरं ठीक आहे. व्हेलॉसिटी ऑफ बुलेट कमी करतो, 100 करतो काय, आणि हे मास पण जरा जास्त. हे सिच्युएशन कळते सगळ्यांना? असं काहीतरी बॉक्स आहे असा वूडचा आणि इकडून बुलेट फायर केली मी. ओके, बघा काय होतं, काय व्हायला लागलं? पेनिट्रेट झाली आणि त्याला घेऊन वर सरकली नाही. कुठलं कोलिजन असेल सांगा? परफेक्टली इनइलास्टिक. परफेक्टली इनइलास्टिक. हे पण आपण बघणार आहे. ठीक आहे. तर हा क्वेश्चन मी तुम्हाला पाठवलेला तसा आहे का? सेम. येते लक्षात? त्याला जर असं केलं, मला पण माहित नव्हतं यानं काय होतंय. नाही, हाईट कम्पेअर करण्यासाठी. हे जरा काय फील आलाय का तुम्हाला कन्सेप्टचा बाळांनो? हो सर. ठीक आहे, गुड. आता लास्ट टाइम कुठलं कोलिजन बघितलेलं आपण इलास्टिक नंतर? इनइलास्टिक कोलिजन. हा, हे आठवतंय का? जर इलास्टिक कोलिजन असतं तर जाताना जेवढं स्पीड असतं तेवढंच येताना असतं की नाही? एनर्जी पोटेन्शियल मध्ये कन्वर्ट झाली असते, आहे तशी परत रिकवर होऊन परत तेवढं स्पीड तयार झालं असतं. हे सगळ्यांना कळलंय? पण ह्या केसमध्ये जाताना स्पीड 10 होतं पण येताना 8 आहे, त्यामुळे कायनेटिक एनर्जी कुठं तर लॉस झाली एवढं कळतंय तुम्हाला? सच काइंड ऑफ कोलिजन्स आर कॉल्ड एज इनइलास्टिक कोलिजन. मग हे किती ना कमी झाली आहे हे शिकण्यासाठी आपण एक नंबर शिकलो होतो माहितीये लास्ट लेक्चर मध्ये?
हो सर. हो. हो सर. इज कॉल्ड ॲज हो. कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. तुम्ही जर इथं बघितलं तर त्यांनी इलास्टिसिटी असा शब्द वापरलाय. ठीक आहे, इथं रेस्टिट्यूशन sir. असं पण नंबर ई वापरलं नाही, पण इथं इलास्टिसिटी असं काहीतरी वापरलंय. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. सिम्पली ई नंबर काय सांगतोय मला, येतानाची व्हेलॉसिटी आणि जातानाची व्हेलॉसिटी यांच्यात एक डिफरन्स सांगतोय मला. बरोबर. हो सर. ई ची व्हॅल्यू जर बरोबर. 1 असेल तर येणारी व्हेलॉसिटी आणि जाणारी व्हेलॉसिटी सेम असेल की नाही. हो. ओके. जर ई ची व्हॅल्यू 0 असेल तर जाणारी व्हेलॉसिटी 0 होईल, म्हणजे चिटकून बसेल तिथं तो किंवा खाली पडेल. हो सर. हो सर. आणि ई ची व्हॅल्यू व्हेन इट इज बिटवीन 0 to 1 देअर विल बी सम फ्रॅक्शन, म्हणजे 10 येतोय आणि जाताना 8 असेल तर 0.8 एवढं रिटेन झालंय, फक्त एवढं रिकव्हर झालंय. कळलं? आले सर. ओके. मग हे तुम्ही जेवढे जास्त न्यूमेरिकल कराल त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे. हे 2 एक्झाम्पल बघा रे जरा सगळ्यांनी एकदा. कळलेत का सगळ्यांना? हो सर. हो सर. तर एक क्वेश्चन विचारू मला, ई ची व्हॅल्यू, आणि हे कुठं वापरतात म्हणून सांगितलं तुम्हाला, स्पोर्ट्स कंपन्या वापरतात सांगितलं होतं नाही, वेगवेगळ्या बॉलचं हे हो सांगण्यासाठी. सर. हो. हा सर. हो सर. तर प्रत्येक बॉल इंटरनॅशनल जे स्पोर्ट्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला बॉल सोबत कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन सांगावा लागतो किंवा त्या स्टँडर्ड मध्ये मेंटेन करावा लागतो. नाही बास्केटबॉल उडतोय पिंगपॉंग सारखा, कसं होईल त्याचा शोध आहे, समजतंय? सो किंवा क्रिकेटचा बॉल आहे, तो जर असा एकदम जोरात उडला तर प्रत्येक बॉल नो बॉल जाईल ना. येते लक्षात? हो त्यामुळे सर. ई शुड बी मेंटेन. ई ची व्हॅल्यू काय करायला लागेल तुम्हाला, मेंटेन करावी लागेल. तर मला एक क्वेश्चनचा आन्सर देताय का? कोएफिशियंट ऑफ हो, सर. रेस्टिट्यूशन सांगायचे काय, लक्ष द्या. समजा ही भिंत आहे अशी, सेम क्वेश्चन मागच्या वेळेस, मला फक्त रिव्हिजन बघायची तुमची. इथं इनइलास्टिक कोल्युजन आहे, सो देअर शुड बी सम नंबर ई अँड बॉल इज इनकमिंग विथ अ स्पीड ऑफ 24 मीटर पर सेकंड. किती नेतोय? 24 24 मीटर. अँड आफ्टर कोल्युजन विथ दिस वॉल घेतोय मी. वॉल म्हणजे हायर मास आहे, डेंजर, इन्फायनाइट मास आहे, आणि परत जाणार असा. लेट से परत जातोय तो विथ अ स्पीड ऑफ 8 मीटर पर सेकंड. तर मला ई ची व्हॅल्यू चॅटवर टाकाल तुम्ही विचार करून. आणि तुम्हाला लॉजिकली जमत नसेल हे, तर फॉर्म्युला पण मी देईन तुम्हाला. ठीक आहे, तुमचं जर मॅथ्स थोडंसं वीक असेल आय वुड हेल्प, पण पहिल्यांदा ट्राय करा सगळ्यांनी हा क्वेश्चन. टाकले. टाकलं? ओके, सगळ्यांनी टाका रे आन्सर, ट्राय करा जे काही येईल. हे तुम्हाला हे कळते ना रे, बॉलचं मोशन त्याच दिशेनं आहे, मी फक्त त्याला खाली शिफ्ट केलंय. पोरांनो, सर टाकले. तो असं हो, खाली सर. टर्न होऊन मागे येत नाही, तो त्याच लाईन मध्ये जातोय, फक्त हा. तिथंच काढलं की तुम्ही हो, कळून सर. जाल, त्यामुळे मी असं दाखवलंय. आणि इथं किती आलं, 1/3. अनिश चेक कर एकदा आन्सर. ई ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 शक्य नाहीये. सिद्धांत युनिट नसलं पाहिजे त्या नंबरला. हो सर. गुड. चुकून टाकले. अथर्व, अच्छा दुसऱ्या सांगा. बघा रे, माझ्याकडे आली किती होती वेलॉसिटी 24 आणि जाती किती 8. हे सुद्धा करू शकता तुम्ही सिम्पली. कळलं मी काय म्हणतोय? इनकमिंग हो, सर. पण मग किती होणार ते 1/3 होईल की नाही? हो सर. किती होईल 0.33. हे सगळ्यांना आले का लक्षात? आहे हो सर. आलेलं. लक्षात ठेवा. किंवा तुम्हाला जर फॉर्म्युला हवा असेल, येणारी व्हेलॉसिटी यू असेल तर जाणारी व्हेलॉसिटी यू ई असते, माहिती आहे ना? हो सर. हो. यू 24 आहे आणि यू ई 8 आहे. कळलं का सगळ्यांना हे? सो यू ची व्हॅल्यू पुट करायचं 24 इंटू ई शुड बी इक्वल टू 8 और ई शुड बी इक्वल टू 8/24. इथनं सुरू केलं बघा आपण सोडवायचं. लक्षात आलं? हो सर. हो. सिम्पली असं लक्षात ठेवू शकता, आउट गोईंग व्हेलॉसिटी आपण इनकमिंग व्हेलॉसिटी. हे जमले का तुम्हाला? का टेन्शन अवघड वाटते? समजले सर. आलेलं सर. आले. जमलं सर. क्वेश्चन नंबर 2 मध्ये सांगा मला कोएफिशिएंट ऑफ रेस्ट्रिक्शन. चॅटवर पाठवा. सेम लॉजिकने करा. पाठवलं.
सर बट व्हॅल्यू ऑफ ई फॉर इलास्टिक कोल्युशन इज 1 राईट. ही इलास्टिक नाही आहे. तुला ई ची इलास्टिक असतं तर येणारी व्हेलॉसिटी आणि जाणारी व्हेलॉसिटी सेम असते की नाही. सो दिस इज हो सर. इन इलास्टिक कोल्युशन. लक्षात येते. हो. आजार आहे काय? आधी सर थोडं म्हणजे थ्रोट पेन आहे. लक्षात आलं. शर्विल डिव्हिजन बाळ चेक कर एकदा. गुड. कसं कराल रे? ही यू आहे आणि दिस इज यू ई किंवा मग by 20. ई बाय 12/20 करू शकता का नाही? हो सर 0.6. मग दिस विल बी 3 सर बाय ते 5. सांग सांग. 1.2 सारखं दिसत होतं. हा ठीक आहे. 12 1.2 सारखं दिसत आलं होतं. लक्षात आलं लक्षात. सो दिस विल बी 0.6. करेक्ट आहे का रे? हो सर. सो हे बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत. हे काय तुम्हाला असल्या याच्यावर न्यूमेरिकल्स कुठे एक्झाम मध्ये विचारणार नाहीत किती असेल ही कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन वगैरे असं. पण हे तुम्हाला यूज करावं लागतं. म्हणजे असे डेंजर क्वेश्चन पडतात की असा बॉल इकडून येऊन इकडे थडकून गेला तर तुम्हाला व्हेलॉसिटीचे कंपाऊंड काढता येतात सगळ्यांना. इकडचा एक असेल आणि इकडचा एक sir. असेल. ह्या हो, sir. कंपाऊंडला भिंत काय हात लावणार नाही पण ह्या कंपाऊंडला परत पाठवेल वर. लक्षात येते का सगळ्यांना? हो सर. हा जर कंपाऊंड यू असेल तर हा यू ई बनतो. मग त्यानुसार हे सोडवायचं असतं. दिस इज लिटल डिफरंट अँड डिफिकल्ट. पण आता सध्या हे कळलं का तुम्हाला यू आणि युई ची कन्सेप्ट सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके 100%. सो थोडासा हायर मध्ये जाऊ मी आता. हो सर. हा सर. हा बघा. हे सेकंड एक्झाम्पल सगळ्यांना कळलंय. काही डाऊट? नाही. नाही आहे. समजा मी आता तुम्हाला व्हेलॉसिटी देत नाही, हाईट देतो. समजा म्हणजे ऍक्च्युअली काय करतात तुम्हाला दाखवतो मी. हा समजा एक बॉल आहे. ह्याला मी 32 मीटर वरून सोडलंय. किती मीटर वरून? 32. आणि हे इथं जे कोल्युजन होईल ते जर इन इलास्टिक कोल्युजन असेल तर बॉल परत 32 मीटर वर जाईल का रे? नाही. नाही सर. ओके. कारण कायनेटिक एनर्जी लॉस होईल की नाही त्याची इथं? नाही. हो सर. हो. समजा तो परत वर उडाला आणि कुठे गेला? इथंच कुठेतरी गेला असेल समजा असं. ओके. आणि तुम्हाला म्हटलं याची ई ची व्हॅल्यू आहे 0.5. तर तुम्हाला विचारलंय किती हाईट पर्यंत वर जाईल तो. ओके. इथून खाली पडला किती हाईट वरून? 32. आणि वर किती हाईट पर्यंत जाईल? एच हाईट पर्यंत. कारण इट विल नॉट बी इक्वल टू 32 ऑब्विसली बिकॉज दिस कोल्युजन इज इनइलास्टिक. तर तुम्हाला विचारलंय व्हॉट शुड बी दिस हाईट एच और रिबाउंड हाईट. ट्राय करता याला. हा सर. सर. ओके करा. आता व्हेलॉसिटीज आणि हाईटचं रिलेशन माहिती आहे का काय असतं? हो सर. का रिवाइज करून देऊ हो थोडं? सर. माहिती सर. येते ना फ्री फॉल मध्ये. हो, ट्राय सर. करा. नाही जमलं सांगतो. करा. सर टाकले. ओके गुड. हे असले झाले होते का क्वेश्चन तुम्हाला मॉड्यूल मध्ये? हो सर. बाळांनो ज्यांना आठवत नाही त्यांच्यासाठी समजा एखादा बॉल मी जर एच हाईट वरनं सोडला तर इथं असताना त्याची व्हेलॉसिटी √2gh असते. हे आठवते का तुम्हाला? हो सर. हो सर. हे आठवते काही? माहितीये का कधी झालं होतं? हो सर. आठवते सर. 0 इकडे g असतं. दिस फायनल व्हेलॉसिटी सो v² इज इक्वल टू u² प्लस 2gh. u हो, 0 सर. आहे त्यामुळे v इज इक्वल टू √2gh. एक मिनिट तुम्हाला काही सुद्धा माहिती सर. काले. ठीक आहे. हे लक्षात ठेवा हा पॉइंट.
शर्विल आठवते? हो सर. पार्थ निहारिक आहे का रे तुम्ही? ओके. 7.9 कुठं घुसली तू? हे बघा, मग इथं पडताना किती असेल रे व्हेलॉसिटी? 8 to 10. म्हणजे अशी लिहू शकतो का 2gh म्हणजे 2g इंटू 32? बोला सगळ्यांनी. हो सर. हा सर. आणि इथं जेव्हा रिबाउंड होईल त्यावेळी किती व्हेलॉसिटी पाहिजे जेणेकरून एच कडे जाईल तो? √2gh पाहिजे की नाही? हो हो सर. सर. एक मिनिट, कळलंय का सगळ्यांना हे खरंच? हो सर. हो सर. म्हणजे u किती आहे इथं? √2g इंटू 32 आणि ue म्हणजे जाणारी व्हेलॉसिटी किती आहे? √2gh आहे ना? हो सर. हो सर. आता जर यांचा रेशो बघितला मी दोघांचा, तर u ला u काय होईल? कॅन्सल. आणि 1/e ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला? 0.5 दिली की नाही? हो सर. हो सर. आता हे दोघांचा रूट एकत्र घेऊ शकतो मी. हे असलं मॅथ्स येतं का सगळ्यांना? हो सर. हो सर. 2g कॅन्सल होईल. दिस विल बी 32/h. बरोबर का? ह्याचा हो सर. फॉर्म्युला बघतो तुम्हाला मी, डोंट वरी. पण हे कळलंय सगळ्यांना काय सुरू आहे इथं? हो सर. हा सर. ओके. मग मला सांगा 1/0.5 ला कसं लिहू शकतो रे मी? 2 इज इक्वल टू √32/h. आणि h काढायचं असेल तर मी काय करणार? दोन्हीकडे स्क्वेअर करेन की नाही इथं मी? हो सर. सो 4 इज इक्वल टू 32/h. मग h किती असणार इथं? 8 32 मीटर. दॅट इज 8 किती वर जाईल तो? 8 मीटर. मीटर. सगळ्यांना खरंच समजलंय काय सुरू आहे इथं? हो सर. ठीक आहे. आता हे एवढी सगळी प्रोसेस तुम्हाला करायची गरज नाही इथं. एवढं काही टेन्शन नका घेऊ. मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स वगैरे देतो मी याच्या. पण एकदा बघून घ्या रे, तुम्हाला खरंच क्वेश्चन कळलाय का? हाऊ टू सॉल्व्ह, व्हॉट इज द मेथड? कारण एकदा जर क्वेश्चन आला कळालं. तर फॉर्म्युला धरा का धरा रे, हा. समजतंय? कन्सेप्ट तुमची स्ट्रॉंग पाहिजे त्यावेळेला. हा सर. हो सर. मग हेच आन्सर तुम्ही विदिन द फ्रॅक्शन ऑफ मिनिट्स कसं, टाइम सेकंड्स कसं काढू शकता? तर त्याचं एक रिलेशन आहे. ठीक आहे. ते रिलेशन आपल्याला पाठ करायचं आहे सिम्पली. पण हे सोल्युशन काढण्याची आता तुम्हाला म्हणजे कॉन्फिडन्स आहे का हे काढू शकतो सर आम्ही म्हणून? हो सर. ओके. म्हणजे इथे व्हेलॉसिटी √2gh असेल आणि जाणारी 2gh1. मग ह्याचा फॉर्म्युला बघूया आपण आता. लक्ष द्या. समजा एक बॉल खाली पडतोय फ्रॉम हाईट h1 किंवा h0 त्याला म्हणतो मी, तेवढ्या हाईटवरून इथं खाली पडतोय. काय लागले आज? ओके. इथं ग्राउंडवर, आणि ग्राउंड इज इनइलास्टिक. म्हणजे ग्राउंड इनइलास्टिक असं नाहीये, हे कोलिजन इनइलास्टिक आहे. लेट्स से इनइलास्टिक म्हणलं कसं दाखवणार मी? विथ सम नंबर e. कळलं का? हो सर. जर इलास्टिक असलं तरी काढायची गरज नाही, त्याच हाईटला परत जाईल ते. समजते ना? हो सर. हो सर. समजा आफ्टर रिबाउंड इट वेंट टू सम हाईट लाईट से h1. मग इथं व्हेलॉसिटी किती पाहिजे रे खाली पडतानाची? √2gh0 पाहिजे की नाही? कळलं का सगळ्यांना? हो सर. हो सर. इथून वर जाताना व्हेलॉसिटी किती पाहिजे? 2gh1 √2gh1. √2gh1. सगळ्यांना खरंच कळलंय काय? हो सर. ई ला कसं लिहितो आपण? आउट गोईंग व्हेलॉसिटी दॅट इज √2gh1. मगाशी केलं नव्हतं का आपण 8/10 डायरेक्टली? हो सर. ओके. सो आउट गोईंग व्हेलॉसिटी 2gh1 आणि येतानाची व्हेलॉसिटी किती होती? ऑब्विसली ती जास्त असेल ना. हो सर. काय दिसतंय रे तुम्हाला इथं? 2g कॅन्सल होईल की नाही? हो सर. ओके. सो दिस विल बी रूट ऑफ h1/h0. कळलंय का सगळ्यांना? हो सर. मग मी जर समजा तो रूट इकडे टाकला तर स्क्वेअर होईल की नाही तिथं? हो सर. इच विल बी इक्वल टू h1/h0. h1 कसा लिहू शकतो रे मी? h0 इंटू e स्क्वेअर. डायरेक्टली करू शकतो तुम्ही याला. हो सर. मग e ची व्हॅल्यू जर 1 असते समजा, तर 1 चा स्क्वेअर किती असतो? 1. 1.
तीच हाईट सेम झाली असते की नाही इलास्टिक कोलिजन मध्ये. हो सर. आता हो, इथे sir. ईची व्हॅल्यू किती आहे? 0.5 आहे की नाही? 0.5 ला 1/2 लिहू शकतो मी. हो सर. हो सर. ओके. आणि 1/2 चा स्क्वेअर किती असेल मग? 1/4. 1/4. 1/4. त्या केसमध्ये अगोदरची हाईट आपली 32 मीटर होती. इंटू 1/2 चा स्क्वेअर 1/4 डायरेक्ट आलं की नाही 8 मीटर. हो सर. 1 मिनिट तुम्हाला नाही कळाले. आलं सर. समजलं सर. हा फॉर्म्युला कुठे लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये वगैरे, इम्पॉर्टंट आहे नंतर घेतलं सर. तुम्हाला. सो यूज दिस फॉर्म्युला. सगळ्यांना खरंच कळलंय का अवघड वाटतंय? आलं सर. समजलं सर. बेसिक बेसिक कळाले सर. H1 इज इक्वल टू H0 इंटू ई स्क्वेअर. H0 म्हणजे इनिशियली ज्या हाईट वरनं सोडलं होतं मी. H1 म्हणजे आता किती हाईट वर उडाले ते. आणि हे जर परफेक्टली इनइलास्टिक असतं तर आन्सर किती आला असतं H1चं? चिकटूनच बसलं 0. चिटकून Zero. 0. वर उडालं. 0. हो सर. हो. तर एकाच वेळी 3 कोलिजनचा विचार करू शकता. ह्यात किचकट कोलिजन कुठला आहे? इनइलास्टिक कोलिजन. कारण तिथे ईची व्हॅल्यू हा काय? इनइलास्टिक. इलास्टिक सोपा आहे H0 H0. इनइलास्टिक सोपा आहे H0 0. इनइलास्टिक मध्ये जरा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स मला करावे लागतात. आले लक्षात सगळ्यांना? एक क्वेश्चन विचारू, मला हो, आन्सर sir. सांगा त्याचं. हो सर सर. एक फॉर्म्युला नोट करतो. अजून एक येईल फॉर्म्युला. आता स्लोली मी याला टफ बनवत जाईल. फक्त मला कन्व्हिन्स करा की तुम्हाला ही कन्सेप्ट कळाली म्हणून. येते ना? आलं सर. ओके. हो सर कळाले. आता हो नेक्स्ट सर, कळालं. काय करणार मी? बॉल सोडणार, एकदा उडेल, परत खाली पडेल की नाही? हो सर. हो त्यावेळी सर. परत एकदा उडेल. समजतंय? हो सर. IIT ला पडलेले क्वेश्चन्स आहेत, नंतर मेन्सला पडायला लागले. आता मग कुठं पण विचारले जातात ते. त्याचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला असतो. आता जी मुलं 9th क्लासला आहेत तुमच्यातली, त्यांना AP माहिती आहे का रे? अरिथमेटिक प्रोग्रेशन असलं काय? हो सर. माहिती आहे. हो सर माहिती आहे. ओके. आणि जी मुलं 10th ला आहेत त्यांना माहिती आहे का अरिथमेटिक प्रोग्रेशन? हा सर. हो सर. तसं एक अजून एक असतं जॉमेट्रिक प्रोग्रेशन, पण तुम्हाला ते नसेल 10th क्लासला कदाचित. माहिती आहे आहे. सर. आहे सर. आहे? म्हणजे असं झालंय. मॅथ फाउंडेशनला झालं असेल तुम्हाला, Maths. पण जे स्टेट बोर्डला आहे त्यांना नसेल झालं ना ते. नाही सर, नाही सिलेबस मध्ये नाही काय सर. टेन्शन नाही घ्यायचं. NTSC स्टेज 2 पर्यंत जरी तुम्ही मॅथ चांगलं केलं असेल तरी ओके. यू कॅन क्रॅक ऍडव्हान्स बेस्ड ऑन दॅट. ठीक आहे. हे समजलं का सगळ्यांना? हो हो कळालं सर. सर. ओके. हो. अजून एक क्वेश्चन विचारतो, म्हणजे ह्या बेसिसवर क्वेश्चन विचारतो. मला लवकर पटापट आन्सर पाठवायचे. समजा एक बॉल आहे, मी 120 मीटर वरून सोडला. किती मीटर वरून? 120. आणि तो इथपर्यंत वर उडाला. लेट्स से दिस इज 80 मीटर पर. नको, जरा सोपा विचारतो, नंतर अवघड करतो त्याला. समजा ही हाईट मला माहित नाही एच किती आहे. यार पिन काय लागलेलं? ओके. आणि इथं हे कोलिजन आहे इनइलास्टिक. सो दिस ई व्हॅल्यू इज गिवन ॲज 0.4. ओके. हो. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एच. ट्राय कराल का रे? हो सर. करा. सगळ्यांचे आन्सर आले पाहिजेत. फॉर्म्युला सगळा आहे तुमच्याकडं. तरी पण नाही करलं तुम्ही आळशी आहे समजायचं. मग कोणी वाचवू शकत नाही तुम्हाला. टाकले. ओके. करा सगळ्यांनी करा. मी पण टाकलं. ओके. यश चेक कर एकदा आन्सर. मनीष करेक्ट. सिद्धांत करेक्ट. निहारिका करेक्ट. पाठवा सगळ्यांनी पाठवा. आणि जे कधीच आन्सर पाठवत नाही ते पण पाठवू शकतात बरं का. आणि आय एम क्लोजली लुकिंग, बघतोय मी नंतर कुणाकुणाचं काय काय सुरू आहे. ठीक आहे. त्यामुळे एकदम कधी ओव्हरटेक नका करू, नाहीतर मला नाईलाजाने तुम्हाला बॅचमधून काढून टाकावं लागेल. ठीक आहे. त्यामुळे रिस्पॉन्स दाखवा थोडा. सो एच विल बी इक्वल टू H0 इंटू ई स्क्वेअर. हे नंतर करू शकला ना तुम्ही? हो सर. हो.
एच इज इक्वल एच नॉट किती आहे 120 आणि ई किती आहे रे 0.4 0.4 चा स्क्वेअर 4/10. ओके 4/10 और 2/5 वगैरे घेऊन 0.16 करू शकतो का नाही याला मी हो सर. हां म्हणजे किती येतं 12 गुणिले 1.6 12 की 12 12 सम 72 12 19.2 192. 90. अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 20 मीटर वगैरे करू शकता तुम्ही. यश कुठं चुकतंय? सर ते व्हॅल्यूज घेताना चुकलो दोन्हीदा. हे समजलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. ऐका इनइलास्टिक कोलिजन इथून सुरू करत नाहीत बाउन्सिंग पासून, पण मी करतोय कारण तुम्हाला हे वापरायला लागणार आहे पुढे कुठेतरी. रेग्युलर बॉल एकमेकाला थडकून वगैरे ते प्युअरली कोलिजन मध्ये येतं, आणि हे मी तुम्हाला जिथं रिअल लाईफ ऍप्लिकेशन्स आहेत बॉल बाउन्सिंगला वगैरे तिथं आणतोय मी सगळं. लक्षात आलं सगळ्यांना? हे अजून एक क्वेश्चन हो विचारतो, सर. सांगाल मला? हा सर. हो. हो. थोडासा वेगळा विचारतो, लक्ष द्या. समजा बॉल आहे 120 मीटर वरून फेकलाय म्हणजे टाकलाय, सॉरी फेकला असेल तर काय होणार रे? तसा क्वेश्चन दिला तर प्राण उडतील ना तुमचे. नाही सर. नाही सर. सर डिफरन्स काय? इनिशियल व्हेलॉसिटी. ओके तसा पण एक देऊ मग. आता हा सोपा देतो. या सर. हो इनिशियल व्हेलॉसिटी घेऊन काहीतरी करू शकाल ना त्याच्यासोबत? हो सर. हो. फक्त त्याच्यामध्ये हो, हा सर. फॉर्म्युला यूज करू शकणार नाही तुम्ही डायरेक्टली, कारण हा फॉर्म्युला u इज इक्वल टू हो. 0 ला आपण वापरलाय, कळतंय ना? हो सर. हो सर. हो सर. आणि हे बदलायला लागते मला कदाचित बॉलची. आणि समजा हा वर उडाला 80 मीटर पर्यंत. किती मीटर पर्यंत? 80. 80 मीटर पर्यंत. तर तुम्हाला विचारलंय ई ची व्हॅल्यू किती असेल. ट्राय करताय? करो. सर पाठवले. ओके ए आन्सर सांगा त्याचं किती सर असेल. चुकलं सर. सर सर सर. पॉइंट मध्ये सांगायचं आन्सर त्याचं. रूट काढायला हो, शिकवलं सर. नाही. करा. सर टाकलं. टाकलंय सर. सोडवू त्याला. सर टाकलंय. युगंधरा तसं कसं येईल आन्सर त्याचं? ई ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 कधीच पॉसिबल नाही. बघ जरा चेक कर. सिंपल. एक अननोन आहे आपल्याला इथं, त्यानुसार करायचं आहे. कसं? एच इज इक्वल टू एच नॉट इंटू ई स्क्वेअर, बरोबर का रे? हो सर. मग एच किती आहे इथं? 80 आणि एच नॉट किती आहे? अबे यार 120. काय व्हायला लागले आज याला. एक सेकंद द्या मला. यात तर काय होतंय का? 120 इंटू ई स्क्वेअर, बरोबर का रे? हो सर. आता इथं ई स्क्वेअरची व्हॅल्यू किती येईल मग? 80/120 म्हणजे 2/3 येते का? हो सर. ओय बोला पोरांनो. हो सर. हो. हो सर. मग ई ची व्हॅल्यू किती असणार? √2/√3 असेल की नाही? हो सर. √2 ची व्हॅल्यू किती असते? 1.7. 1.4. सो 1.4 आणि √3 ची व्हॅल्यू 1.7. 1.7. हो सर. काढायचं आन्सर सांगा किती येतं. किंवा किंवा अजून एक एवढं राहू दे किचकट करायचं. मला सांगा 2/3 म्हणजे 0.666 असतं ना? हा सर. मग ते 0.66 असेल की नाही आन्सर याचं? हो, कळतंय सर. का? हो सर. तर मला सांगा 8 चा स्क्वेअर किती असतो? पटापट. 64. 64. 64. 64. 6.4. 6.4. नाही सर. 0.64. नाही. 0.0.
6 माहिती आहे 4. का सगळ्यांना हे हो सर. हो 0.64 याच्या जवळ दोन आहे digit. 0.66 च्या. सो दिस हो, अप्रॉक्सिमेट sir. आन्सर विल बी 0.8. हे सगळ्यांना जमेल का हे करायला? हो सर. 0.8 चा स्क्वेअर 6.4 म्हणायचं नाही, पाप आहे ते, कळलं का? हो सर. हो सर. गरुड पुराणात वेगळी शिक्षा आहे त्याला, समजलं? हो सर. त्यामुळे लक्षात ठेवा काय, सगळे Yes, sir. स्क्वेअर्स वगैरे येतात पॉइंट मधले सगळ्यांना हो सर. 2 जागा पुढे सरकवायच्या फक्त. सो दिस इज हो. बेसिकली व्हॉट. आता ह्याच्यात थोडासा हायर देऊ का? हो सर. हा सर. तुम्हाला टाकतो आता इथे, बाउन्स करतो तो मागाचा देतो थांबा. ओके, किंवा जरा सोपा देतो, म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडासा अवघड पण त्याच्यापेक्षा सोपा. ठीक आहे, समजा मी 120 मीटर वरून सोडलाय, ड्रॉप केला. ओके, रिलीज्ड, नॉट थ्रोन. सो यू कॅन यूज द प्रिव्हियस फॉर्म्युला हियर. and it bounces back to some height. It bounces back to some height. I don't know what it is. Okay, let's say this is h1 and again it is, काय होतं यासोबत कळतंय मी काय म्हणतोय? हो सर. आता खाली पडला, इथून परत वर गेला, आता परत खाली पडला, परत बाउन्स होईल की नाही वर? हो सर. हो सर. प्रिव्हियस हाईटला जाणार नाही, त्याच्यापेक्षा कमी हाईटला जाईल तो. लक्षात येतंय मी काय म्हणतोय? हो सर. हो सर. मग हो, ती sir. हाईट समजा h2 आहे. Okay, and here it is given E is equal to 0.5. So find h1 and h2. क्वेश्चन कळलाय सगळ्यांना? हो सर. करून दाखवा मला पटकन. सर पाठवले. ओके, सर मी पण पाठव. अच्छा, करो करो जल्दी करो. बरोबर आहे सर. हा करेक्ट आहे. माझं मी सिक्वेन्शियली सोडवू शकता बरं का रे, काही अवघड नाही. आणि बऱ्यापैकी जणांनी केलेलं आहे करेक्ट. गुड गुड गुड. h1 काढण्यासाठी त्याची प्रिव्हियस हाईट यूज कराल की नाही तुम्ही? हो सर. हो सर. हो मग h1 साठी काय कराल तुम्ही? h0 इंटू ई स्क्वेअर, बरोबर का? हो सर. मग हे कसं, h1 इज इक्वल टू 120 इंटू ई किती आहे रे? 0.5. याला 1/2 लिहू शकतो की नाही मी? हो हो सर. सर. 1/2 4. 1/4. सो h1 विल बी 30. आलाय सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. नेक्स्ट h2 काढण्यासाठी आता h0 ला यूज कराल का h1 ला यूज कराल? H1. कारण ती H1. त्याच्यासाठी प्रिव्हियस हाईट आहे ना. हो सर. ओके, इंटू ई स्क्वेअर. सो h2 विल बी इक्वल टू h1 इज व्हॉट, किती आली? 30 आली ना. 30. आणि ई स्क्वेअर म्हणजे 1/2 चा स्क्वेअर 1/4. सो h2 विल बी 7.5 मीटर. 7.5. हो सर. हो सर. मला सांगा, मी जर तुम्हाला, किंवा एक मिनिट, हे कळलंय सगळ्यांना हे दोन्ही एक्झाम्पल? हो सर. दोन्ही व्हॅल्यू कळल्या? हो. ठीक आहे, ठीक आहे, एवढं सर मला एक डाऊट आहे. बोल की. सर ते इन्फिनिटली बाउन्स होणार का बाउन्स होत राहणार ना मॅथमॅटिकली आपण केलं तर? रिअल लाईफ मध्ये होणार नाही, कारण फ्रिक्शन पण खेळ हो. खेळायला सुरू करतो आणि त्यामुळे एक पॉइंट येतो ज्या वेळेला घसरतं ते त्याच्यावर. कळतंय? नुसतंच व्हर्टिकल कंपाऊंड बघत गेलो मी तर ही इन्फायनाइटली बाउन्स होत राहणार. म्हणजे शेवटीला 1 mm मध्ये पर्यंत जाणार ती हाईट. आता एक्सपोनेन्शियली कमी होती दिसते का तुम्हाला? ही हो सर. पुढची हाईट काय येणार? 7.4/4 येणार. 7.5/4. हो सर. त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी, असं करत करत mm मध्ये कसं केवढं जाईल ते कळतंय? लक्षात येते सगळ्यांना? हो हो सर. सर. ओके, ठीक आहे. हा क्वेश्चन समजला असेल तर अजूनही घेऊ क्वेश्चन.
हो सर. त्याच्या अगोदर काय करा, म्हणजे मीटिंग एंड झाली की रिलॉग इन करा. काय डाऊट नाही ना रे कुणाला सर? नाही सर. नाही सर. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. मीटिंग एंड झाली की रिलॉग इन करा, मी तोपर्यंत क्वेश्चन तयार करतो इथे. हो सर. पेन आज काय झाले बघायला पाहिजे मला जरा. मयुरेश, समजलं का रे कन्सेप्ट? हो सर. ओके. काय होतंय कळतंय का रे तुम्हाला इथं? हो. हो सर. ओके. सर. H1 काढताना कुणाला रेफरन्स मध्ये घ्याल तुम्ही? H0. H0. H2 काढताना H1 ला घ्याल का नाही? हो सर. H3 काढताना H2 ला घ्याल, H4 काढताना H3 ला घ्याल. कळलंय सगळ्यांना? हो सर. हो. ओके. इथं क्वेश्चन असं म्हटलंय, विच ऑफ द फॉलोइंग इज और आर करेक्ट. थोडासा ॲडव्हान्स पॅटर्नवर जाऊया आपण. यास थोडंसं समजून घ्या बरं का, मी पेनचं बघतो काय सुरू आहे. हो सर. हो. आता हा डिलीट नाही होणार. नाही, सॉफ्टवेअरमध्येच इश्यू आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज आर करेक्ट. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन. आणि इथं इनइलास्टिक आहे आणि त्यामुळे इथं काहीतरी कोएफिशियंट ऑफ हे असेल. ठीक आहे, असं म्हटलं H1 इज इक्वल टू H0 इंटू ई स्क्वेअर. बी ऑप्शन दिला H3 इज इक्वल टू H2 इंटू ई स्क्वेअर. ठीक आहे, सी दिला H2 इज इक्वल टू H0 इंटू ई रेस टू 4. डी दिला H3 इज इक्वल टू H0 इंटू ई रेस टू 6. अजून एक ऑप्शन देतो ई. H4 इज इक्वल टू H0 इंटू ई रेस टू, एक मिनिट, पॉवर 8. 6. आणि एफ अजून एक देतो, मन राहीना माझा आता. किती घेऊया? नाही ठीक आहे, एवढं ठीक आहे. सांगा विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर करेक्ट. ह्यातला एक ऑप्शन करेक्ट असू शकतो, मे बी भरपूर ऑप्शन करेक्ट असू शकतात. ह्यातून तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर होईल मला जी सांगायची आहे ती. आणि घ्या जरा ॲडव्हान्स करतोच याला, तर मी एफ पण घ्या
एच एन म्हणजे कितवा बाउन्स आहे, nth बाउन्स आहे तो, इन्फिनिट. इज इक्वल टू एच नॉट इंटू ई रेस टू 2n. असा फॉर्म्युला शिकवलेला का रे तुम्हाला? नाही. नाही सर. ठीक. टी 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 करा करा. टाकलंय सर. ओके. ए वाला करेक्ट आहे का? ए वाला हो. ऑब्विसली हो करेक्ट आहे. बाय sir. फॉर्म्युला A, करेक्ट आहे. या B, दोघांना C. जर कम्पेअर केलं तर ई चा स्क्वेअर मल्टिप्लाय झाला पाहिजे की नाही? हो सर. बी वाला करेक्ट आहे का? बी वाला हो हो सर. करेक्ट आहे. हे पण लागून येत नाही. हो सर. हे सगळ्यांना समजतंय. मी स्पून फीड करत नाही बरं का, हो, sir. थोडं निघालोय मी. सी पण करेक्ट आहे. बरोबर आहे सर. H2 बघा, H2 बरोबर. आता बरोबर आहे, H2 आणि H0 मध्ये रिलेशन विचारलंय, लक्ष द्या. मग H2 ला असं लिहू शकतो का रे मी H1 इंटू ई स्क्वेअर, ई पॉवर. हो सर. आणि H1 ला काय लिहू शकतो मी? एच नॉट इंटू H into H0 power. इंटू ई स्क्वेअर लिहू शकतो का नाही? हो हो सर. सर. सर एच वन. स्क्वेअर काय होईल? H1. मल्टिप्लाय ऍड. हे हा समजतंय का सर. सगळ्यांना? हा सर. हो हो सर. सर. हो. हो सर त्या लास्ट ऑप्शनने सगळे आन्सर देऊन टाकले. हो सर. हो सर. करेक्ट आहे, कळलं सगळ्यांना? हो सर. हो नेक्स्ट नुसतं ई करेक्ट लिहिलं. डी ऑप्शन बघा. H3 Correct. H3 कसा सुरू करणार तुम्ही? सर H2 करेक्ट. एच टी इंटू ई स्क्वेअर. ई स्क्वेअर. H2 काय आला होता आपला आता? एच not वन E power स्क्वेअर. एच नॉट इंटू ई स्क्वेअर. मग हे कसं लिहू शकतो? H3 इज इक्वल टू एच नॉट इंटू ई रेस टू 4 इंटू ई स्क्वेअर. किती होईल H3? ई पॉवर 6. Raised to 6. रेस टू 6. हो सर. सो डी इज ऑल्सो करेक्ट. ई करेक्ट आहे का? ई नाही. ई मध्ये 6 च्या ऐवजी किती पाहिजे होतं? 8. 8. सगळ्यांना खरंच लक्षात आले? हो सर. 100%. हो सर. हो सर. आणि लास्ट ऑप्शन करेक्ट आहे का? हो सर. हो सर. फर्स्ट बाउन्स बघा इथंच. फर्स्ट बाउन्सला एन ची व्हॅल्यू 1 पुट केली. मग हे करेक्ट आहे की नाही? H0 इंटू ई स्क्वेअर. हो सर. हो. सेकंड बाउन्सला H2 लिहू शकतो मी. H2 H नॉट हो सर. एन ची व्हॅल्यू 2 पुट केली तर ई रेस टू 4 होईल की नाही? हो सर. हे आले का? हो सर. हे हायर वाटत नाही ना रे? समजते ना सगळ्यांना? समजते सर. हो सर. H3 इज इक्वल टू एच नॉट इंटू एन ची व्हॅल्यू 3 पुट करा. 6 होईल की 6. नाही? हो हो सर. सर. मला हा कॉन्फिडन्स आलाय का रे? मला इनिशियल हाईट द्या सर, कुठला पण बाउन्स विचारा, मी हा फॉर्म्युला वापरून त्याची हाईट काढू शकतो. हो सर. हा कॉन्फिडन्स आलाय का? हो सर. हो सर. म्हणजे समजा मला जर असा क्वेश्चन विचारला असता, लक्ष द्या मी परत सांगतो इथे, असा क्वेश्चन विचारला असता की 120 मीटर वरून एक काय सोडलंय किंवा 1200 मीटर वरून काहीतरी सोडलंय, समजा मोठा काहीतरी बॉल असा दगड फेकलाय खाली आणि दिस इज इन इलास्टिक. आता दगड बाउन्स होणार नाही सोडा, पण समजा बॉल आहे तो, ठीक आहे. सो त्याची इलास्टिसिटी काहीतरी दिली आहे तुम्हाला. किती दिली आहे? इलास्टिसिटी किंवा कोएफिशिएंट ऑफ रेस्ट्रिक्शन 0.5 आहे. 0.5 कॅन बी रिटन ॲज 1/2. करेक्ट का? हो सर. असा खाली पडून असा बाउन्स होऊन असा बाउन्स होऊन असा पडेल की नाही, इकडे कुठेतरी जाईल की नाही इथं. हो सर. तुम्हाला विचारलं ही हाईट किती असेल. आता ही हाईट अचीव्ह करताना किती बाउन्स झाले तरी त्याचे? 3. 3. दिस 1 2 अँड 3 ना. हो सर. मग एन ची व्हॅल्यू म्हणजे नंबर ऑफ बाउन्सेस, कळलं का? हो सर. किती झाले मध्ये? 3 झाले की नाही? हो सर. एच काढण्यासाठी काय करणार मी? एच नॉट इंटू ई रेस टू 2n. कळलंय का सगळ्यांना? हो हो सर. तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे तो हा फॉर्म्युला कसा आलाय ते इथल्या इथं. ते ई रेस टू 2 मल्टिप्लाय करत निघालोय आपण पुढं. मग 2 च्या मल्टिपल न वाढत निघाले ते पुढं. लक्षात येते का? हा सांगा किती येणार ते? ई पॉवर 6. एच इज इक्वल टू 1200 गुणिले ई किती आहे ई किंवा ई रेस टू 8.10. 6. हो सर. मॅथ्स आहे ना रे एवढं चांगलं तुमचं? हो सर. 1200. ई ची व्हॅल्यू 1/2 आहे. 1/2 रेस टू 6 किती असतं? 1/64. 1.64. 464 बरोबर आहे. ओके. सो
18.75. 1/64. मग आता तुम्ही याला डिवाइड वगैरे करून आन्सर काढू शकता याचा. हो सर. हो Yes, sir. ही हाईट कशी येईल? ही हाईट h1 म्हणूयाला आपण. h1 इज इक्वल टू h0 इंटू e रेस टू 2 येईल की नाही? हो सर. h2 कशी येईल? ह्याला मी e रेस टू 2 न मल्टिप्लाय करणार. h3 कशी येईल? ह्याला मी e रेस टू 2 न मल्टिप्लाय करणार. हे 2 2 2 मिळून किती झाले? 6. 6. 6. लक्षात आलंय? हो सर. फॉर्म्युला कुठनं आला कळलंय तुम्हाला खरंच? Oh, हो sir. सर. आणि एकदम एंडला म्हणजे इन्फायनाइट बाउंड झाले समजा ते. किती? इन्फायनाइट. Infinite. म्हणजे n ची व्हॅल्यू किती पुट करणार मी? इन्फायनाइट करणार की नाही? Oh, तो sir. इन्फायनाइट. ओके. मग त्यावेळेला आणि e ची व्हॅल्यू समजा 1/2 असते, तर ते किती होणार रे? h इज इक्वल टू 1200 इंटू 1/2 रेस टू इन्फायनाइट होईल की नाही ते? Oh, हो sir. सर. आणि 2 रेस टू इन्फायनाइट म्हणजे इन्फायनाइट असेल ना? हो सर. हो मग 1200 अपॉन इन्फायनाइट किती होईल? 0. 0. सो त्या झिरो इन्फायनाइट बाउन्सेस नंतर त्याची हाईट. पण रिअल लाईफ मध्ये असं घडत नाही. ठीक आहे, फ्रिक्शन वगैरे खेळ खेळतात त्यांची आणि त्यानुसार त्याची व्हेलॉसिटी काय म्हणजे बाउन्सिंग 2-3. तुम्ही जर बघितला एखादा बॉल सोडून बघा, 3-4 बाउन्स मध्ये ढेर होतो तो. होतो हो का? सर. टिक टिक टिक. आणि हो, sir. डेंजर प्लास्टिक असा भारी एकदम स्पेरिकल वगैरे असेल तर मग जरा जास्त खेळत बसेल. पण नॉर्मली तुम्ही काय पण सोडलं आणि बॉडी स्पेरिकल आहे का नाही त्याच्यावर पण डिपेंड करतं बरं काही. हो सर. तुम्ही त्यांचा कंपास बॉक्स खाली फेकला, कंपास बॉक्स कुणाचा आहे का स्पेरिकल तुमच्यातला? नाही. ठीक आहे. त्यामुळं जर तसा फेकला तर ते कडा ज्या आहेत कंपास बॉक्सच्या त्याच्यामुळे वेगळा लॉस होणार वगैरे भरपूर गोष्टी आहेत. आणि कदाचित तो बाउन्स पण नाही करणार, करत पण सर मग इरेझर. नाही करत सर. इरेजर रबर आहे ना, त्यात इलास्टिसिटी असते थोडीशी. हो सर. आणि मग सर हम्म. ते आपण पेबल्स पाण्यावर फेकले तर ते बाउन्स होत जातात ते का? ती जराशी वेगळी कन्सेप्ट आहे. दॅट इज रिलेटेड टू सरफेस टेन्शन. म्हणजे पाण्याची जी वरची परत असते की नाही ती एक थिक मेम्ब्रेन म्हणून काम करते अशी रबर टाईप. आणि दुसरी गोष्ट काय, तुला दगड फेकताना एकदम होरिझॉन्टल करून फेकायला लागतो, बरोबर का? हो म्हणजे तो जो होरिझॉन्टल कंपोनंट आहे तो जिवंत राहिला पाहिजे शेवटपर्यंत. हो त्याला कोण अफेक्ट नाही करणार. आणि व्हर्टिकल वाला थोडासा युई टाईप मध्ये होतो, तू म्हणू शकतोस. मग होरिझॉन्टल वाला जास्त असल्यामुळे त्याचं वर सरकत जातं. होत जात. हो ओके. ते एक्सप्लेन करणं सुद्धा माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे. म्हणजे रिअल लाईफ एक्झाम्पल एक्झॅक्टली आहे तसं जर बघायचं झालं तर ते खूप अवघड जातं. ह्यासाठी सॉफ्टवेअर्स असतात. तुमच्या जर कोण पुढे जाऊन सायंटिस्ट वगैरे झाले काय झाले तर हे सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता त्यासाठी. मॅटलॅब. तुमचा जर कोण घरी रिसर्च मध्ये वगैरे असेल, IITians वगैरे असं कोण, तर तुम्हाला विचारू शकता त्यांना मॅटलॅब काय असतं. दॅट इज डिफरंट स्टोरी, डोंट वरी अबाउट इट. पण आता हे कळलं का सगळ्यांना? हो सर. ओके. तर मला असं का वाटलं मी तुमचं डोकं खाल्लंय का, समजले सगळ्यांना हे खरंच? प्लास्टिक मध्ये पण काम करणार ना? काय ते? हे इलास्टिक कोलिजन मध्ये पण काम करणार ना? इलास्टिक कोलिजनचा प्रॉब्लेम काय आहे, तू ज्या हाईटवरून टाकले त्या हाईटवर जाणार ते कंटिन्युअसली. टन हो. टन टन टन. कळतंय का? त्यामुळे ह्या फॉर्म्युला येणार नाही. इथं ई ची व्हॅल्यू किती येणार आहे? 1 येणार की नाही? 1. हो सर. 1 रेस टू एनिथिंग इज 1. हो सर. सो h इज इक्वल टू h0 ऑलवेज. तू इनफायनाइट बाउन्स घे किंवा काय पण घे, कळलं का? हो हो सर. ओके. तर आय होप तुम्हाला कळालंय. अजून एक क्वेश्चन देऊ, ट्राय करणार तुम्ही? हो सर. हे बघा, हे क्वेश्चन थोडी इझी का घेतलेत कारण ही कन्सेप्ट थोडी कॉम्प्लिकेटेड आहे बाउन्सिंग वाली. ठीक आहे. आणि ही जरा इंटरेस्टिंग पण आहे, छान कन्सेप्ट आहे. चला अजून एक क्वेश्चन घेतो मी. तुम्ही जरा विचार करा याच्याबद्दल. थोडासा वेगळा क्वेश्चन जिथं तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युले वापरायचे नाही आहेत. समजा इथे एक बॉल आहे, त्याला मी खाली फेकलाय विथ अ स्पीड ऑफ लेट से 10 मीटर पर सेकंड. कितीने? मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड. आणि Per इथं second. वर टाकलं. आता इथं काय मी भरपूर बाउन्सेस घेणार नाही, एकच बाउन्स सांगायचा आहे मला फक्त तुम्ही. तर ते भरपूर किचकट होत जाईल मग पुढं 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 पुढं. ओके. आणि ही जी हाईट आहे, एकच मिनिट, 80 मीटर आहे. तर तुम्हाला विचारलंय किती वर बाउन्स करेल. फाइंड द रिबाउंड हाईट. 80 पेक्षा जास्त करेल कमी करेल रे, काय वाटतंय तुम्हाला? कमी करणार. कमी. रिअली? हो सर. नाही सर, नाही. यायला पाहिजे सर. नाही सर. काय हे व्हेलॉसिटी डिपेंड करतं इनिशियल?
ते इनिशियल वेलोसिटी डिपेंड करते. इनिशियल वेलोसिटी 1000 मीटर पर सेकंड असती तर उडून हो बाय भरपूर वर येईल असतं की हो नाही. सर. आउटर स्पेस. त्यामुळे तुम्हाला सांगता येत नाही आता बघून याच्याकडं किती असणार आहे. त्यामुळे काळजी न करू, सोडवा तुम्ही. ठीक आहे. फाइंड द रिबाउंड हाईट, म्हणजे इथनं खाली पडलं, आता रिबाउंड हाईट मध्ये कळालं तुम्हाला सोडा, तर किती वर जाईल तो बॉल असं विचारलं. आणि तिरकी व्हेलॉसिटी, मी इथं तिरका रिबाउंड दाखवला, याचा अर्थ तिरकं घेत नाहीये, नाहीतर त्याच्यामध्ये कंपाऊंड घेऊन करायला लागेल ते आणि डेंजर होईल ते. ठीक आहे. त्यामुळे मला फक्त हाईट सांगा, किती हाईट वर उडेल ते. सर ईची व्हॅल्यू हा, ईची हो व्हॅल्यू सर. तुम्हाला एक मिनिट. ईची व्हॅल्यू 0.5 घ्या रेग्युलर. मग तुम्हाला इनइलास्टिक कोलिजन मध्ये काय झालं होतं मग नेमकं सिद्धांत? हो सर. इनइलास्टिक कोलिजन मध्ये काय झालं होतं मग तुम्हाला? सर फक्त बॉडीज टू बॉडीज म्हणजे कोलिजन. हा, इलास्टिक टाइप मध्ये, म्हणजे तो हा, ईचा सर. फॉर्म्युला हो, सर. केलं होतं का? ओके ओके. नाही सर, मला अजून कोएफिशिएंट ऑफ डिस्ट्रीब्युशन नाही शिकवलं. शिकवलेलं नाही हं? ठीक आहे ठीक हो सर. सर आम्हाला झालं पण ते फार किचकट वाटलं शाळेत. आहे. ठीक आहे. नाही नाही, किचकट आहे ते, फक्त इथून सुरुवात केली की ते इझी वाटायला लागतं. ठीक आहे. तिथून जर सुरू केला तर तुम्हाला सुद्धा किचकट वाटलं असतं ते. ठीक आहे. सर कारण ते H1 प्लस H2 प्लस H3 E प्लस E/1 ते करतं. टोटल हाईट काढायची होती तर ना. ते होय. हा, सर पाठवलं वापरावं सर. लागतं, जीपी वापरावं लागतं. दॅट इज अ डिफरंट स्टोरी. ते आता इथं सगळ्यांना जॉमेट्रिक प्रोग्रेशन माहित नाहीये, त्यामुळे, आणि ते काय एवढं इम्पॉर्टंट नाहीये. तुम्हाला हे जरी कळालं मागचा एक्झाम्पल तरी भरपूर आहे रे. 90% झाले तुमचे. ते फक्त शेवटचा एक part आणि आहे. स्कूल मध्ये इझी गोष्टींना मोठं करून दाखवतात. असू दे असू दे असू दे. इकडे बघ, आन्सर पाठवलीस तू? हो सर. पाठवा. कमी चालू नाही रे त्याच्यापेक्षा. हो सर. होय सर. ठीक आहे. कारण व्हेलॉसिटी पण कमी आहे थोडी, पण ड्रॉप केल्यापेक्षा तर जास्त वर उडलं असेल की नाही ते. हो सर. ते महत्वाचं. मग पहिल्यांदा इथली व्हेलॉसिटी काढली का तुम्ही खाली पडतानाची? हो सर. का काढायला लागलं नाही? डायरेक्ट केलं तुम्ही 80 into E? नाही सर. नाही ना. नाही. सर यू स्क्वेअर प्लस 2G ऐका रूट यू स्क्वेअर प्लस 2G. इक्वल टू 80 into E स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरून चालणार नाही. कळले का तुम्हाला? हो सर. हो. हो सर. कारण हा फॉर्म्युला कुणासाठी असतो? जिथं ड्रॉप करतो आपण बॉलला, बरोबर का? हो सर. पण इथं यू काहीतरी आहे, त्यामुळे इथं वेगळ्या पद्धतीनं करायला पाहिजे तुम्हाला. ओके. हो सर. फायनल व्हेलॉसिटी काढू शकताय खाली किती पडते त्याची? हो सर. हो. कसा काय फॉर्म्युला त्यासाठी? व्ही. सर रूट यू स्क्वेअर प्लस 2GH. ओके. हा, तसं पण करू शकता, किंवा यू स्क्वेअर प्लस 2GH. प्लस का करतोय? कारण ग्रॅव्हिटी असिस्ट करणार आहे मला. हो सर. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 10 चा स्क्वेअर 100, बरोबर का? हो सर. हो सर. प्लस 2G 1600. म्हणजे 1600. 1600. हो सर. ओके. आणि व्ही स्क्वेअर मध्येच ठेवा, तुम्हाला लक्षात येईल का? सो 1700 येईल, बरोबर का? हो सर. नाही, व्ही स्क्वेअर मध्ये ठेवून चालणार नाही तुला. 41.23. ठीक आहे. 41. आणि वर जाताना त्याची व्हेलॉसिटी, इथं समजा व्ही असेल तर जाताना त्याला ई न मल्टिप्लाय होऊन जाईल की नाही वरती? हो सर. किंवा हे करायची पण गरज नाही. ई म्हणजे काय असतो रे? समजा येणारी व्हेलॉसिटी व्ही असेल, इथं व्ही ला कसं लिहू शकता तुम्ही? 10 into √17 लिहू शकता का? हा हो सर. सर. 17 आत ठेवला, 100 बाहेर काढला. कळलं का सगळ्यांना? हो हा सर. सर. मग जाणारी व्हेलॉसिटी कशी लिहू शकता तुम्ही? किंवा काम करा, जाणारी व्हेलॉसिटी कशी लिहू शकता? √2GH लिहू शकतो की नाही आपण? h हाईट पर्यंत जाणार आहे ते, हो. आणि डिवायडेड बाय 10 √17. यू कॅन फाइंड आउट युझिंग दिस. ह्याच्यापेक्षा इझी मेथड काय सापडली कुणाला? असू शकते. सर डायरेक्ट पुट केलं. ओके. व्ही √u² बाय 2GH मध्ये ना. हो सर. ओके. तर येणारी व्हेलॉसिटी किती होती रे? u² प्लस 2GH, बरोबर का? ह्याला सोडवलं ना हो आपण? सर. आणि जाणारी व्हेलॉसिटी किती असणार? आणि इथे h म्हणजे 80 पुट कराल तुम्ही.
आणि इथं 2GH. नाही ते आणि ते एकसारखंच होतं त्यामुळे नको आहे. हो सर. म्हणजे तुला त्यानं सुटलं असेल, गुड, वेल अँड गुड. हे पण बाकीच्यांना काय कळलंय का काय सुरू आहे? हो सर. सर माझा फॉर्म्युला बरोबर होता, खरं फिरून त्याच जागेवरती आलो, म्हणजे काय केलं. ओके. ई ची व्हॅल्यू किती आहे रे? 1/2 आहे ना? हो सर. दोन्हीकडे स्क्वेअर करा. हा, स्क्वेअर न करू शकतोस तर 1/4 होईल की नाही ते? हो सर. आणि इथं 2GH, 2G म्हणजे 20 × H आणि खाली स्क्वेअर. हा, मी त्यासाठी म्हटलं होतं स्क्वेअर तसाच ठेवा. ठीक आहे. एनिवेज मग हे किती होतं? 1700 होईल नाही? हो सर. ओके. ह्याच्यापेक्षा अजून इझिली करू शकला असं तुम्ही, पण ठीक आहे. एनिवेज मग एच काढा बघू इथं. 1700 डिवायडेड बाय 20 × 4 80 येईल की नाही? हा सर. हो सर. किती? 20 मीटर. आणि 8 दुनी 16 असतं. सो दिस विल बी नियरली इक्वल टू 21. 21. कळले? हो नियरली सर. इक्वल टू 21 मीटर. कुणाला कळलं हे खरंच? हो सर. पोरांनो, समजले सर. हो सर, समजले. ह्याच्यासाठी आपण समजलं. फॉर्म्युला वापरू शकतो जरी अशा केसेससाठी. नको, किती फॉर्म्युले पाठ करणार तुम्ही? तुमचं तुम्ही प्रॅक्टिस करून बघा यात कुठला सापडतोय का क्वेश्चन, म्हणजे फॉर्म्युला बनवता येतो का, यूचं काय करता येतं का. ठीक आहे. लक्षात आलंय सगळ्यांना? इनइलास्टिक कोलिजन बाउन्सिंग टाइप वाले क्वेश्चन्स. हो सर. हो सर. ओके. आता इलास्टिक कोलिजनचे क्वेश्चन्स कसे घेतले होते आपण, आठवते का? 2 बॉल एकमेकाला येऊन थडकले हो सर. त्यांच्यासोबत. ओके. हो. तर तसले जर क्वेश्चन असतील, एक मिनिट. आता इथं भिंत किंवा ग्राउंड होतं, यांचे मासेस काय असतात रे कम्पेअर टू दिस बॉल? व्हेरी हाय असतील की नाही? हो हो सर. सर. ओके. पण समजा तसं नसेल. ओके. म्हणजे इथं मी टायटल देतो थोडंसं, इन इलास्टिक कोलिजन. इन इलास्टिक कोलिजन ऑफ कंपेरेबल बॉडीज. जनरली इन इलास्टिक कोलिजन इथून सुरू करतात आणि त्यानंतर मध्ये हाईट कडे वगैरे जातात. मी शिकवताना हाईट कडून सुरू करतो कारण ते जरा फील येतो आपल्याला. इन इलास्टिक कोलिजन ऑफ कंपेरेबल बॉडीज म्हणजे तुम्हाला असं म्हटलं की इथे एक M1 मास आहे, इट इज मुव्हिंग विथ स्पीड U1. इथे एक M2 मास आहे, इट इज मुव्हिंग विथ स्पीड U2 अँड इट इज गिवन दॅट U1 इज ग्रेटर दॅन U2. म्हणजे कोलिजन पॉसिबल आहे की नाही यांचं? हा हो सर. सर. ओके. अँड इट इज सेड दॅट दिस कोलिजन इज इन इलास्टिक. म्हणजे ई ची व्हॅल्यू आता काहीतरी असेल की नाही इथं? हो सर. ओके. ई ची व्हॅल्यू काहीतरी आहे. मग आफ्टर कोलिजन हा समजा V1 स्पीडनं जातोय आणि आफ्टर कोलिजन हा समजा कितीनं जातोय? V2 स्पीडनं जातोय. ओके. तर मला सांगा, हे कोलिजन इनइलास्टिक आहे, याचा अर्थ एनर्जी लॉस होतोय की नाही कुठेतरी? हो सर. पण हे जेव्हा एकमेकाला धडकतील त्यावेळी सिस्टमवर एक्सटर्नल फोर्स किती असेल? 0. मी काय म्हणतोय कळतंय का? हो सर. मग इथं मोमेंटम कन्झर्व होईल की नाही? हो हो सर. सर. आणि मी हे सांगितलं होतं, कुठलं पण कोलिजन असू दे, मोमेंटम शुड बी ऑलवेज कन्झर्व्ड. आठवते का सगळ्यांना? हो सर. मग मोमेंटमची इक्वेशन M1 U1 1 plus U1 M2 plus is M2. equals to M1 V1 plus M2 V2. M1 V1 प्लस M2 V2. बरोबर का? हो सर. आता तुम्हाला विचारतात V1 आणि हो V2. सर. होय, काय सुरू आहे इथं? हे V1 आणि V2 काढा म्हणून विचारतो तुम्हाला. मग 2 अननोन आहेत, एक इक्वेशन असून चालणार नाही ना फक्त इथं, हो सर. बरोबर का? हो सर. अजून एक इक्वेशन वापरायची, ती एनर्जीची. पण अगोदरची जेवढी कायनेटिक एनर्जी होती तीच आता फायनल आहे का रे माझी? नाही Kinetic सर. energy. नाही. कारण कुठलं कोलिजन आहे? इनइलास्टिक. त्यामुळे इज इक्वल टू करून चालणार नाही ना मला हे. हो सर. सर. मग भरपूर कॅल्क्युलेशन्स करून, डेरिवेशन करून एक फायनल फॉर्म्युला येतो, तो तुम्हाला पाठ करायचा. ओके. तो कुठला आहे? कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. आठवतंय? हो सर. हो सर. म्हणजेच ई. रेस्टिट्यूशनचा अर्थ असतो रिकव्हरी, त्यालाच काय म्हणायचं? ई. आणि ह्या ईचा फॉर्म्युला फिजिक्समध्ये थोड्याच गोष्टीच्या तुम्हाला पाठ करायला लागतात. असा आहे, V2 मायनस V1 अपॉन U1 मायनस U2. ओके. हा फॉर्म्युला कुठं तर झाला असेल
म्हणजे घोडावच्या स्टुडंट्सना विचारतोय मी. हा घेतलाय असला का नाही घेतला? तर तुम्ही पण घेतला होता. मी पण घेतला होता का? हो सर. पण हा जर तुम्हाला पाठ नसेल आता टेन्शन नका घेऊ, कारण यांना फील येत नाही फॉर्म्युल्यामधनं काय सुरू आहे ते. ठीक आहे, तर ह्याला म्हणताना असं पण म्हणतात व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन अपॉन व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच, पण तरी पण फील नाही येणार तुम्हाला त्याचं. ठीक आहे, म्हणजे बेसिकली जर बघायला झालं, कोल्युजन कोण कुणाकडे येतंय रे? हे बिफोर कोल्युजन कोण कुणाकडे येतंय? U1 येतोय की नाही U2 कडे? U1 इज ग्रेटर sir. दॅन U2. हो सर. मग U2च्या दृष्टीने U1 किती स्पीडने येतोय? सेम दिशेला, त्यामुळे U1 मायनस U2. आठवते का हो, रिलेटिव्ह sir. व्हेलॉसिटी जरा? हो सर. आणि इथं व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच म्हणायचं याला. आणि कोल्युजन हा. झाल्यावर आता हा पळायला लागेल की नाही फास्ट ह्याच्यापासून जोरात. हो सर. मग V1च्या दृष्टीने हा लांब पळणार आहे, त्यामुळे V2 मायनस V1. कळलं काय? हो सर. हो सर. असं हे ऍक्च्युली एवढं सोपं नाहीये. याला इम्पल्स मोमेंटम, इम्पल्स वगैरे आठवते लास्ट इयरचं तुम्हाला? हो सर. टू स्मॉल इंटरव्हल ऑफ टाइम वगैरे. हो सर. का घेतलं होतं का मी इम्पल्स लास्ट इयर? घेतलं. नाही sir. नाही घेतलं का? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. इम्पल्स एवढं काय खूप हे नाहीये, रोटेशन मध्ये वगैरे वापरलं जातं. खरंच कळलंय सगळ्यांना हे काय सुरू आहे? हो सर. हा सर. ओके, याला कसं लिहिलं जातं? व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन, म्हणजे सेपरेट होताना त्यांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी सेपरेशन, दिस इज कॉल्ड एज अप्रोच. मग तुम्हाला हे ह्यांच्या मिनिंगचं एवढं जास्त काही टेन्शन घ्यायचं नाहीये. ई ची व्हॅल्यू 1 कोणासाठी असते? इलास्टिक. इलास्टिक. म्हणून तिथं आलं होतं असं V2 मायनस V1 इज इक्वल टू U1 हा. मायनस U2 करून. हो सर. ओके, हा सर. कायनेटिक एनर्जी कन्झर्व करून. पण जर ही इन इलास्टिक असेल, परफेक्टली इन इलास्टिक समजा, तर व्हॅल्यू किती होणार? Zero. व्हॅल्यू किती होणार? 0 की नाही? झिरो. आणि हे 0 होण्यासाठी हो, ही वरची व्हॅल्यू zero. 0 पाहिजे की नाही रे ही? हो सर. हो सर. हो. कळलं का? मग ती 0 कधी असेल? ज्यावेळी दोघं इक्वल असतील, हो सर. म्हणजे चिटकून पुढे निघाले. लक्षात आलं सगळ्यांना? हो सर. हो. जर समजा ई ची व्हॅल्यू बिटवीन समथिंग असेल, तर मात्र इन हा फॉर्म्युला Inelastic. कुठं वापरायचा आहे तुम्हाला? Inelastic. Elastic. आणि इन इलास्टिक वर खूप कमी टाइम अमाऊंट ऑफ क्वेश्चन्स वगैरे येतात, त्यामुळे एवढं काही टेन्शन घेऊ नका. लक्षात आलं सगळ्यांना हे खरंच? हो सर. ओके, मगापासून आपण जे करत होतो तिथं हा फॉर्म्युला यूज होत नव्हता, कारण ही जी बॉडी दिसते सेकंड बॉडी, ती नेहमी रेस्ट मध्ये होती. ग्राउंड हलतं का तुम्ही बॉल फेकल्यावर असं खाली नाही जाऊन? सर. होत नाही ना. त्यामुळे त्याच्या ज्या व्हेलॉसिटी होत्या इनिशियल फायनल, त्या सगळ्या 0 होत्या. कळतंय का काय म्हणतोय मी? हो सर हो समजतं. सर. त्यामुळे फक्त आपण फायनल आणि इनिशियल त्या बॉडीच्या व्हेलॉसिटी मध्ये खेळायचं. तर एक क्वेश्चन देऊ, मला सांगणार तुम्ही याचा आन्सर? हो सर. ओके, बघा तो क्वेश्चन हँग झाला असाल, काय झालं रे? लक्ष आहे का तुमचं? बाकी हो पोरं? सर. हो सर. हो सर. ठीक आहे, लक्ष द्या. समजा हा 2 kg चा मास आहे. इट इज मुव्हिंग विथ सम स्पीड, लेट से 8 मीटर पर सेकंड. अँड इकडनं येतोय 4 kg चा मास. इट इज मुव्हिंग विथ सम स्पीड 6 मीटर पर सेकंड. ओके, आफ्टर कोलिजन 2 kg चा मास आणि 4 kg चा मास ह्यांचं मला माहित नाही कुठं निघालेत ते, त्यामुळे मी एक अज्युम करतो त्यांचे डायरेक्शन फॉरवर्ड. आन्सर निगेटिव्ह आलं तर त्याचा अर्थ काय असेल? आपलं अझम्पशन चुकलंय, बरोबर ना? हो सर. ओके, मग ह्याची व्हेलॉसिटी लेट से V1 असेल, ह्याची व्हेलॉसिटी V2 असेल. इकडं जातात असं नाहीये आदित्य, कळतंय का? आहेस का? हो सर. ओके, हो. पण अज्युम करतोय मी, कारण मला माहित नाही. आय एम नॉट शुअर इन विच डायरेक्शन दे आर हेडिंग. मग इलास्टिक कोएफिशियंट लेट से 1/2 असेल. ठीक आहे, किंवा अगोदर जरा सोपा येतो क्वेश्चन काय तुम्हाला. V2 घ्या 2 मीटर पर सेकंड, तर V1 काढून दाखवा मला. आता ह्याचा आन्सर काढताना 2 इक्वेशनची गरज आहे का रे तुम्हाला? नाही सर. नाही. कळतंय? कुठल्या तरी एका इक्वेशन काढू शकता की नाही तुम्ही? हो सर. आणि ई ची पण व्हॅल्यू काढून दाखवा मला इथे. कुठली इक्वेशन वापरायला सांगा मला आता, फर्स्ट और सेकंड? इलास्टिक. सेकंड. ऐका ऐका, ई दिलेलं नाहीये मी. कुठली इक्वेशन वापराल? सेकंड. पहिल्यांदा फर्स्ट वापरायची सर. फर्स्ट. तर फर्स्ट ही जर आणि काढायचं सेकंड. तर सेकंड. करा, फर्स्ट मग सर. सोडून नको. हो. V1 किती होते सांगा?
सोपा आहे. मोमेंटम जमलं पाहिजे बरं का रे पोरांनो. राहू दे रेस्ट्रिक्शन वगैरे सगळं. हो सर. मोमेंटम जमले पाहिजे तुम्हाला. आणि प्लस मायनस घ्यायचं तर माहिती आहे ना, मोमेंटम इज अ वेक्टर. हो हो सर. हा. आणि 1D मध्ये असल्यामुळे आयकॅप वगैरे काही घ्यायची गरज नाही, नुसतं प्लस मायनस घ्या फक्त. सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे. व्हेलॉसिटी तर आली आहे का V1 कुणाला? हो सर, सेंड मायनस केली. हा. मग M1 U1 उजवीकडे निघालेत, पॉझिटिव्ह घ्या. जे डावीकडे आहेत त्यांना मायनस करा. 2 × 8 16. 60. पुढं हे Minus मायनस 20. -24. 24. आणि मोमेंटम कन्झर्व होतं, कारण मोमेंटमचा संबंध एनर्जीशी नाही आहे डायरेक्टली, फोर्सशी आहे. त्यामुळे कुठलं पण कोलिजन असू दे, इट विल बी कन्झर्व. आणि ही उजवीकडे निघाले असं अज्युम केलंय, सो दिस विल बी 2v1 प्लस हे उजवीकडेच निघाले, हे मला दिलेलं आहे. सो 4 × 2 दॅट इज 8. कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. हो. सो 16 - 24 इज -8. Minus 8. -8 इज इक्वल टू 2v1 + 8. 8 ला 8 कॅन्सल, बरोबर. हो नाही सर. सर. काहीच नाही. नाही. सर -16/2. -16. -16/2. So v1 will be -8 मीटर पर सेकंड. इज इट करेक्ट? येस. हो. ह्याचा Yes, अर्थ sir. काय? हे इकडे पळत नाहीये, उलट पळत, बरोबर का? हो सर. हा सो सर. दिस इज 8 मीटर पर सेकंड. बाळांनो, खरंच समजलंय? चालेल सर. हो सर, कळालं. हो सर. मग तुम्हाला ई काढायला लावला. ई कसा काढणार? आता त्या इथं formula. इझी नाही बरं का, त्या वॉल सारखं इकडे जाताना 8 होता, येताना 8 होता, इलास्टिक इज इक्वल टू 1 असलं काही नाही. समजतंय? इथं दोन्ही बॉडीज आहेत. इकडची वॉल असती तर तुम्ही म्हटलं असतं. मग ई साठी कुठला फॉर्म्युला वापराल? जो मी दिलाय तो लिहा त्या हो. फॉर्म्युल्याला. आणि तिथं सुद्धा व्हेलॉसिटीज वेक्टर आहेत बरं का. हो, सर. इज इक्वल टू v2 - v1 इज इक्वल टू अपॉन u1 - u2, बरोबर का? हो हो सर. सर. 0.7. तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे. 1 आणि 2 लेबल द्यायचे बॉडीला. ह्याला 1 म्हणा, याला 2 म्हणा, याला 1 म्हणा, नाहीतर कन्फ्यूज व्हाल, डेंजर कन्फ्यूज व्हाल. आणि होतात, हुशार हुशार पोरं कन्फ्यूज होतात याच्यामध्ये. कशाला v1 पुट करून, कशाला v2 पुट करून. तर पहिल्यांदा 1 बॉडीचं बघा. u1 किती आहे रे? 8 आहे की नाही? हो सर. कळलंय का? हो सर. चालेल सर. जाऊया ना चित्रामध्ये. हा. आणि हो. u2 -6. सो Minus. दिस मायनस इंटू -6. हे समजले सगळ्यांना? मायनस हो सर. सर. का नाही कळालं? चालेल. समजलं? हो सर. त्यानंतर v2 म्हणजे ह्याची व्हेलॉसिटी उजवीकडे आहे की नाही, त्यामुळे पॉझिटिव्ह. हो. मायनस -8. ह्याची व्हेलॉसिटी मागे आहे, त्यामुळे -8. खरंच कळलं सगळ्यांना? हो सर. सो टेल मी, दिस विल बी 2 + 8 दॅट विल बी 10 आणि 8 + 6 दॅट विल बी 14. करेक्ट का रे? हो. ई किती येईल? 10/14 म्हणजे 2/7 असेल की नाही? नाही, 5/7. 3/7 सर. 0.71 काहीतरी. 0.7. 0.7. So this will be approximately equal to 0.7. And we can conclude this is not an elastic collision, it is inelastic. Inelastic. चुकून याचा आन्सर इलास्टिक सुद्धा आला असतं बरं का रे, कारण मी मनाच्या व्हॅल्यूज घेतल्या असत्या इथं. कारण मोमेंटम कन्झर्व झालं याचा अर्थ ते कुठलं कोलिजन आहे कळत नाही ना आपल्याला, कारण तिन्हीला हो, तीच sir. इंडिकेशन आहे. हो सर. जर इथं ई ची व्हॅल्यू 1 आली असती, सो दिस वुड हॅव बीन विच कोलिजन, विच टाइप ऑफ कोलिजन? Elastic. इलास्टिक. इलास्टिक. खरंच लक्षात आलंय? काही डाऊट? प्रकार. हो सर. नाही सर. कोलिजनवर कमांड आली का रे तुमची? हो सर. हो सर. मी जर एक अजून क्वेश्चन दिला तर हँग व्हाल का? बास करूया. नाही. द्या सर. येस सर. कराल? क्वेश्चन ट्राय करा. हो सर. हे बघा, ज्यांना वाटतंय हेवी झालंय दे कॅन लिव्ह, डोंट वरी. ठीक आहे, तुम्हाला बऱ्यापैकी जेवढं सफिशियंट क्वेश्चन घ्यायचे होते घेतलेले आहेत मी. फक्त एक एक्स्ट्रा म्हणून देतोय मी आता क्वेश्चन, थोडी एक्स्ट्रा प्रॅक्टिस म्हणून. कराल? ट्राय कराल? हो सर. क्वेश्चन, समजा इथे एक मास m आहे, इट इज मुव्हिंग विथ सम स्पीड 10 मीटर पर सेकंड. आणि इथे एक मास आहे 2m, इट इज मुव्हिंग विथ अ स्पीड ऑफ 5 मीटर पर सेकंड. आफ्टर कोलिजन
let's say this m is moving with speed v1, let's say this 2m speed is moving with speed v2. असं होईलच असं नाही, प्लस मायनस आन्सर येऊ शकतात. कळलं का? हो सर. ओके. आणि तुम्हाला ई ची व्हॅल्यू जी आहे इट इज गिवन 0.5. सो फाइंड v1 अँड v2. क्वेश्चन कळला काय? हो हो सर. सर. आता किती इक्वेशन यूज करणं ह्याला सोडवून देताना? दोन किंवा दोन्ही इक्वेशन यूज करावे लागतील, कारण दोन हो सर. करा. लास्ट क्वेश्चन ऑफ दिस लेक्चर, ट्राय दिस. थोडंसं हायर मध्ये घेऊन आलोय बरं का रे तुम्हाला मी. आता 11th सुरू झाली. आता ऑब्लिकला गेलो की मग ऍडव्हान्स मध्ये शिरतो आपण, मेन्सच्या हायर मध्ये. करा, वेळ लागेल करा. सर बोल की. ऑप्शन्स देता का? नाही, ऑप्शन्स वगैरे काही नाही. तो आन्सर पाठव. आता ऑप्शनचा खेळ बंद. टेस्ट कशा असणार कळलं का तुम्हाला? हो सर. सर मार्क्स मी आउट ऑफ एक्सपेक्ट करत नाहीये. तुम्ही 30% क्रॉस करा फक्त टेस्ट मध्ये. 30-40% इनफ आहे. आउट ऑफ नाही पडणार तुम्हाला, आणि पडले तर यू आर एक्सलंट. डोंट वरी. बाळांनो, निहारिका 1 काय आहे त्यात? कुणाची व्हेलॉसिटी, एम ची का 2m ची? सर नाही, एक मिनिट. सर पहिला टाकले ते V1 आणि नंतर टाकले ते V2. ओके. तुमचं मॅथची प्रॅक्टिस होती बरं का रे पोरांनो यात. भरपूर हो, सर. simultaneous equation, सगळ्या गोष्टी. हो पहिल्यांदा सर. काय कन्झर्व कराल? मोमेंटम, बरोबर का? हो सर. हो. m into हो. 10 minus 2m into 5, बरोबर का? हो सर. हो सर. इज इक्वल टू mv1 प्लस 2mv2. मग हे m का दिलंय? कारण कॅन्सल होत आहे. ते दिसतंय का तुम्हाला इथं? हो सर. अरे बोला पोरांनो. हो सर. हो. मग सर ते मायनस सर, मायनस cancel होणार होत ना? 20 is equal to कुठं मायनस? नाही सर, नाही चूक. हे मायनस ऑलरेडी घेतलं रे मी. हा सर, 20 is समजलं. equal to v1 plus 2v2. Zero नाहीये. हो सर. हो सर. It will be v1 plus 2v2. हो. असं आलं की यू आर लकी, कारण तुम्हाला डायरेक्ट रिलेशन मिळते. काय मिळते? v1 इज इक्वल टू मायनस 2v2 मिळते की नाही? हो सर. हो सर. तर काय पण द्यावं ना, सुटतच नाही मला. लक्ष द्या. दुसरी इक्वेशन काय वापरायची? कशाची? E is equals to V2 minus V1 by मायनस u1 U1 minus U2. u1 मायनस, minus u2. आणि e ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? 1/2 किंवा हो 0.5, सर. बरोबर का? हो सर. हो सर. v2 मायनस u1 तसंच लिहा. हम्म. अपॉन u1 मायनस Five. u1 10 मायनस मायनस 5 होईल की नाही? सर 15. हो सर. कळलं का हे? हो सर. हो. So this. आणि v1 किती आलं रे? v1 मायनस 2. V2. Minus 2 V2. तिथं जर पुट केलं मी, u2 हाफ इज 3 इक्वल V2. टू v2 मायनस v1 किती आलंय? मायनस 2v2 मायनस 2v2. हो सर. हो सर. अपॉन 10 मायनस म्हणजे 15 होईल. 15. काय झालंय आज?
हा 15/2 किती 7.5 ना इकडे हो, किती sir. केला मी हा सोडवाल हे जमेल का असल्या गोष्टी तुम्हाला हो सर आणि V2 मायनस V2 3v2 हो. V2. 3V2 होईल की नाही थ्री हो सर आज मेलाय पेन जीव घेणार आहे 3V2 आणि प्लस मध्ये येत आहे ते सो V2 विल बी हो 2.5 मीटर पर सेकंड कळले का हो सगळ्यांना सर 2. हो सर हो सर आणि V1 किती आहे -2V2 आहे सो V1 Minus. -5 मीटर पर सेकंड हो सर V1 चा अजम्पशन फक्त चुकलं आपलं हा इकडं पळेल हो. 5 मीटर पर सेकंड आणि हा इकडं पळेल 2.5 मीटर पर सेकंड आता मीटिंग एंड झाली की रिलॉग इन करू नका पण आय होप तुम्हाला आजचं लेक्चर कळालेलं आहे सगळ्यांना हो सर चालेल, समजलं हो सर हो सर 100% क्रिस्टल क्लिअर आहे सगळं हो सर कळलं. ओके चलो वी विल एंड उद्या आपण जरा इंटरेस्टिंग कन्सेप्ट बघू एवढं किचकट नाही परफेक्टली इनइलास्टिक करूया